ही आणखीन एक खोली दिसते, ही कशासाठी? अगं ते देवघर आहे आपलं, हल्ली त्याला पूजा रूम असं म्हटलं जातं. हो हो हो, किती प्रशस्त आहे सगळं. सासूबाई तुम्हाला खूप आवडेल हा प्लॅन बघा. अगं दाखव तरी मला बघू. मला पण सासूबाई एक मिनिट. आई इतकं सुंदर आहे ना सगळं, बघा ना तुम्ही. हे बघा अगं बाई, इतक्या मोठ्या खोल्या आहेत बघा. हो अंगण केवढं मोठं आहे. लक्ष्मी, अगं विसरलीस का? तूच मला म्हणाली होतीस ना की तुला गार्डनिंगची आवड आहे म्हणून. अगं म्हणूनच तर हे घर निवडलंय मी. आणि वीणा, तुझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्वयंपाकघर, ते सुद्धा अगदी मोठं प्रशस्त आहे आणि एकदम अल्ट्रा मॉडर्न बरं का. अगं बाई खरंच? मग आई मी बघू का हे बघ ना ग. अगं बाई खरंच की आई, केवढी ती जागा. हे सगळे माझ्या समोर नवीन घराबद्दल बोलतात, मुद्दाम बोलत असतील. खरं तर असं काहीच नसणार आहे. कधीपर्यंत मिळेल काय घर? अगं आई, लगेच म्हणजे काम सुरू केलं ना तर फार फार तर 6 महिन्यात मिळेल घर लगेच. हा आई बाबा मला खरं सांगा, तुम्ही ते 25 लाख सगळे असेच घरावर वगैरे घालवणार आहात? आम्हाला काही देणार नाही पैसे? झालं? पुन्हा आलीस हक्क सांगायला? पुन्हा पैशाचा विषय? अगं आधी कर्तव्य पूर्ण कर, मग हक्क बजावण्याचं बोल. केली ना मी सगळी घरातली कामं आज दिवसभर. दमले केवढी मी. तू अगं भांडी घासून आणि ओटा पुसून कामं होत नसतात. अजून काय करायचंय मी? अख्खं घर साफ करायचंय. आई अगं हे कळलं? हा